जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जागतिक बौद्धिक अक्षम दिनानिमित्त इन्स्टिट्यूट फॉर रूरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस जळगाव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय व प्रौढ मतिमंद मुलांचे संरक्षित कार्यशाळा जळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले। ही सहल सोनबर्ड येथील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडली। सर्वप्रथम लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाला बुलढाणा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयल, जामनेर येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर चांदा, स्वर्गवासी मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका SS महाजन, लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल येथील मुख्याध्यापिका डॉक्टर रंजना आमोदे, योगेश धुंदाळे, शीतल जोशी, अनिता कंडारे तसेच गरुड हायस्कूल वाकोदचे शिक्षक मनोज कंडारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। या विशेष सहलीच्या नियोजनात प्राध्यापिका मनीषा चावरे यांचा सहभाग खास उल्लेखनीय ठरला। त्यांची मुलगी देखील याच मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असल्याने या उपक्रमाशी त्यांचे एक वेगळेच आत्मीयतेचे नाते जोडले होते। मुलांसाठीचा हा उपक्रम केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर स्वतःच्या लेकराचे आणि त्याच्यासारख्याच इतर मुलांच्या आनंदासाठी त्यांनी मनापासून हातभार लावला। त्यांच्या या संवेदनशील सहभागाचे मान्यवरांनीही मनापासून कौतुक केले। सहल कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। रंगीत बॉल उचलणे, सॅक रेस, बुक बॅलन्स, 3 पायांची शर्यत आणि केळी तोडणे अशा खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त मजा केली। प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांची धडपड आणि छोट्याशा विजयावर उमटलेलं आनंदाचं हसू संपूर्ण वातावरणाला भावनिक रंग देत होतं। या उपक्रमाच्या यशासाठी उत्कर्ष मतिमंद विद्यालय व प्रौढ मतिमंद मुलांचे संरक्षित कार्यशाळा जळगाव येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून परिश्रम घेतले। मुलांना सुरक्षित, आनंदी आणि सहज सहभागी होणारे वातावरण मिळावे यासाठी संपूर्ण टीमने मनपूर्वक सेवा केली। कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना आणि मान्यवरांना पावभाजी व जिलेबीचे स्वादिष्ट जेवण देण्यात आले। धार्मिक स्थळ दर्शन, क्रीडा स्पर्धा, सहलीचे आकर्षक नियोजन आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा निष्पाप आनंद या सगळ्यांनी हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय बनला। विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांची आज एक सोनबर्डी या ठिकाणी त्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मी या ठिकाणी ज्या आयोजक आहेत माननीय श्रीयुत प्राध्यापिका मनीषा चावरे मॅडम यांची इच्छा होती, त्यांची मुलगी आमच्याकडे विद्यार्थिनी आहे, त्यांची इच्छा होती की एकदा तरी विद्यार्थ्यांनी आपल्या गावाला यावं, म्हणून ह्या सहलीचं नियोजन त्यांनी खास करून घेतलेलं आहे। मी सर्वप्रथम त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यासाठी या ठिकाणी सर्व सोय करून दिली। आणि आजच्या कार्यक्रमाचं औचित्य असं की जागतिक दिव्यांग दिवस 3 डिसेंबर ते जागतिक गतिमंद बौद्धिक अक्षम दिवस 8 डिसेंबर असा एक आम्ही दिव्यांग सप्ताह पाळत असतो। त्या सप्ताहाची आज सांगता आम्ही या ठिकाणी सोनबर्डी या ठिकाणी करत आहोत। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की दिव्यांग क्षेत्रातील ज्यांनी अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना, प्रौढांना ज्यांनी ब्रेल लिपी दिली असे लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सांगायचं म्हणजे यांची मुलगी हिला खूप अडचणी येत होत्या, मॅडमांनी खास तिच्यासाठी इथून स्पेशल एक गाडी लावलेली आहे की जी फक्त त्यांच्या रिद्धीला घेऊन येते आणि सोबत एक काळजीवाहक असतात रुपालीताई की फक्त एकीसाठी त्यांनी गाडी लावलेली आणि तिच्यात जो बदल दिसला त्यांनी तो कंटिन्यू ठेवला। 6 महिन्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की मी फक्त 6 महिने ठेवू शकते बा, परंतु त्यांना जो बदल दिसला त्याच्यामुळे त्यांनी ती गाडी कंटिन्यू ठेवून त्या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी एवढा मोठा निर्णय घेतला की जळगावला इथून त्या मुलीला पाठवत असतात। आणि त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन केलं। परत पुनश्च सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की या ठिकाणी आपण उपस्थित आहात। तसेच या ठिकाणी पालक वर्ग सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत। तसेच इतर या ठिकाणी ज्या विद्यालय आहेत आपल्या स्वर्गीय मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय जामनेर, तसेच मुख्याध्यापिका आपलं लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल जामनेर येथील शिक्षक, विद्यार्थी आणि आपल्या उत्कर्ष मतिमंद विद्यालय आणि प्रौढ मतिमंद मुलांच्या कार्यशाळेतील विद्यार्थी यांचं मी पुनश्च स्वागत करतो। मी बोरसे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेबद्दल प्रास्ताविक करावं। जामनेर नगरीत आणि अशा सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्ही सहलीला आल्या। सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, तुमचे प्राचार्य, सर्व तुमचे सहकारी सर्वांचं आमच्या जामनेर नगरीमध्ये आणि सोनेश्वर महादेव मंदिर
सोनबर्डी इथे आम्ही सर्वांच्या तर्फे स्वागत करतो. सरांनी सर्वांचं स्वागत केलं आणि नेमके पाहुणेच राहून गेले, म्हणून तुमचे मुख्य प्राचार्य साहेब यांचं स्वागत चावरे मनीषा चावरे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना नम्र विनंती करते. पण त्याच्याही पलीकडे आईला पण जिथे पोचता येत नाही, वडिलांना जिथे पोचता येत नाही, त्या विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी या महान लोकांना मिळालेली आहे. त्यांचं खरोखर कौतुक आहे आणि त्यांना शतशः प्रणाम. आपल्या कार्याला सलाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की तुम्हाला तुमचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि आमचे पाहुणे गोयर साहेब हे तुम्हाला एकदम कार्यरत तत्पर लोक मिळालेले आहे. हे तुमचं भाग्य आहे. तुम्ही तुमची प्रगती करून घ्या. भविष्यात परमेश्वर तुम्हाला खूप चांगले दिवस आणो आणि खूप प्रगती हो, तुम्हाला यश मिळो. मी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते. व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित सर्व गोंडस चिमुकले विद्यार्थी, म्हणजे तुमच्याकडे बघून मला आज दिवसातला काय वर्षानुवर्षातला सगळ्यात जास्त आनंद या ठिकाणी आज झालेला आहे. कारण मी सर्व प्रकारच्या स्कूल बघितलेल्या आहेत. मला पर्यटनाला आवडतं, पार हिमाचल पासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व स्कूल बघितल्या, परंतु अशी स्कूल प्रत्यक्ष सोनबर्डीवर आणि ते महादेवाच्या साक्षीने बघायला मला आज मिळालं. त्यामुळे मी स्वतःला फार धन्य मानते. आयोजक मनीषा चावरे मॅडम यांचा तर खरोखर मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी हा उपक्रम त्यांच्या मुलीच्या निमित्ताने का असेना या ठिकाणी आयोजित केला आणि आपल्याला सगळ्यांना हा प्रोग्राम बघायला मिळाला. बघा, या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आयोजित केलेला आहे. मी खरोखर तुम्हाला धन्यवाद देते सर. आम्ही नॉर्मल मुलं शिकवत असताना आमचा गेल्या 30-35 वर्षातला अनुभव सांगते की नॉर्मल मुलांना शिकवता आम्ही इतकं हैराण होतो. आणि या ठिकाणी असे अद्भुत विद्यार्थी की ज्यांना पालक कसं हँडल करत असतील आणि आपले म्हणून ते तर प्रेमापोटी निश्चितच त्यांना घडवत असतील, परंतु दुसऱ्यांची मुलं आपली मुलं समजून या ठिकाणी त्यांना वेगळं काही शिक्षण देणं. कारण या सोबत आम्ही बसलेले असताना व्यासपीठावर सरांनी सांगितलं की आमचे विद्यार्थी काय काय या ठिकाणी प्रोग्रेस करता आहेत. खरोखर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटीज पाहून तर मला खूपच छान वाटलं. म्हणजे आमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना आम्हाला विद्यार्थ्यांना एवढं गायडन्स करावं लागतं. कोरिओग्राफर लावून सुद्धा विद्यार्थी करणार नाही एवढा छान नृत्य प्रकार आपल्या या विद्यार्थ्यांनी करून दाखवला. आवाजाच्या बाबतीत म्हणाल, मला गाण्याची आवड आहे. या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप अशा छान आवाजात गाणं म्हटलं. त्याला बक्षीस डिक्लेअर केलं नाही, परंतु माझ्याकडून या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी 101 रुपयांचं बक्षीस जाहीर करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कार्यक्रमाला तुम्हाला आज या ठिकाणी ट्रीप म्हणून दिवसभर जरी थांबायचं असेल, परंतु आम्ही इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले असल्यामुळे आम्हाला वेळेचं बंधन आहे. आणि म्हणून मी तुमचा जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी एक जाहीर करते, बोलसे सरांना एक जाहीर करते की आपल्या संस्थेला माझ्याकडून मी 1001 रुपयांची देणगी देते. आणि आपल्या शाळेचे जे वेगवेगळे इव्हेंट्स असतील त्यावेळेस विद्यार्थ्यांना जे काही पारितोषिक वगैरे द्यायचं असेल त्यातून तुम्ही ते द्यावं अशी मी सरांना एक रिक्वेस्ट करते. आणि आपली सगळी बक्षिसाची रोख रक्कम या मुलांची बक्षिस आणि देणगी मी सरांकडे देत आहे. बाप के कंधे चढ़ के जा बच्चे देखे मेले, मेलों में नच के तमाशे, कुल्फी के चाट के ठेले. कहीं मिलती मीठी गोली, कहीं चूरन की ये पुड़िया, भोले भोले बच्चे
जैसे गुड्डे और गुड़िया जिनको रोज सुनाए दादी नानी हो, रोज सुनाए दादी नानी एक परियों की कहानी। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है, वो वही का हो जाता है जो कहीं से भी आता है। तेरे देश को मैंने देखा, तेरे देश को मैंने जाना, तेरे देश को मैंने देखा, तेरे देश को मैंने जाना। जाने क्यों ये लगता है मुझको जाना पहचाना, यहाँ भी वही शाम है वही सवेरा, वही शाम है वही सवेरा। ऐसा ही देश है मेरा, ऐसा देश है तेरा, ऐसा देश है। हम ताके आंचल में पला माँ, वो मेरी माँ, मेरा लाडला, वो मेरी माँ, मैं तेरा लाडला। मैं तुझको ठान लूं उठ के रब से पहले, मैं तेरा नाम लूं, तेरा साया मैं तुझको ठान लूं उठ के रब से पहले, मैं तेरा नाम लूं। रखूं तुझे तनको तले, पूजा करूं तेरी, तेरे सिवा तेरी बता क्या जिंदगी मेरी। मैं तो तेरे सपनों के रंग में जला, तेरी जंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला माँ। कुठला एक एक कडवून येतं नावनी पण घे. नावनीवर नऊवारी साडी नेसून लावणी सादर करतो. कार्यक्रमात फोटो कार्यक्रमात हॅलो कार्यक्रमात मी करतो कॉन्टॅक्ट. एकदम बाद प्रेम खाली बसला का प्रेम येऊ का तिथे एक्सप्रेशन बेटा
खाली बस खाली बस सर ते गेस्ट कोण येत आहे का आपल्याकडे ग्रुप आणतायच्या घरचे ते अच्छा थँक्यू. या ठिकाणी दर्शनच्या गीताला विकास घडवून आणणारे त्यांचे जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, त्यांना सर्वप्रथम मी जामनेर नगरीमध्ये त्यांचं स्वागत करते, सत्कार करते आणि त्यांच्याकडून हे जे पुण्य कार्य घडतं आहे त्या पुण्य कार्याला मी, माझा परिवार आणि कन्या माध्यमिक विद्यालय परिवार सॅल्यूट करतं आणि असंच पुण्य कार्य तुमच्या हातून नेहमी घडत राहावं अशी मी त्यांना म्हणजे परमेश्वराला विनंती करते. आणि या मुलांचं काय म्हणजे आपण म्हणूया की या मुलांना सांभाळणं किती कठीण असतं याचा अनुभव मी कमी घेतलेला आहे मनीषापेक्षा, पण थोडी कल्पना मला पण आहे की या मुलांना सांभाळणं खरंच कठीण असतं आणि त्यांना घडवणं त्याच्यापेक्षा कठीण असतं. आणि हे पुण्य कार्य तुमच्याकडून असंच होत राहावं हीच अपेक्षा. आणि आज जामनेरमध्ये तुम्ही आलात आणि आम्हाला या चिमुकल्यांना पाहायला मिळालं. मी तर म्हणते याच्या आधी मला एक चान्स आलेला होता, परंतु मी तिथे शाळेत हजर राहू शकली नाही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये. त्याच्यासाठी आज मला खूप खरंच म्हणजे दिलगिरी व्यक्त करते. आणि याच्यानंतर जे काही कार्यक्रम
शाळेमध्ये होतील मी निश्चित त्या कार्यक्रमांसाठी हजर राहील अशी मी ग्वाही देते. आणि इथे बोरसे सरांनी हा जो सुंदर योग घडवून आणला त्याच्यासाठी मी बोरसे सरांना, त्यांच्या सर्व स्टॉपला आणि माझ्या मैत्रिणी महाजन मॅडम, पाटील मॅडम, आमोदे मॅडम, चांदा मॅडम या सर्व आज इथे उपस्थित राहिल्या, त्यांना खूप खूप आमच्या परिवारातर्फे धन्यवाद देते. आणि ईश्वर गोयल साहेब यांनी एक इथे देणगी स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक जाहीर केलेले आहे. तर 3100 रुपये मी जाहीर करते गोयल साहेबांकडून की आपल्या उत्कर्ष मतिमंद विद्यालयाला 3100 रुपयाची देणगी त्यांच्याकडून आपण स्वीकारावं अशी नम्र विनंती. धन्यवाद. मी तुमचा जास्त वेळ घेईन. मी म्हणते की तुमचं स्पेशल टाइम आता बसण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. तुम्ही त्या गोष्टीसाठी आतुर आहात की चला आता फन झालं, एन्जॉयमेंट झालं, बसूनही खूप वेळ झाला, आता पेटपूजा, हो की नाही? सैन्य पोटावर चालतं, म्हणून आपल्याला आता जेवणच करायचं आहे, भूक लागलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, एवढंच सांगेन की उपस्थित मान्यवरांचं खरंच स्वागत आणि हार्दिक अभिनंदन की तुम्ही ह्या म्हणजे अकॉर्डिंग टू देअर मेंटल ॲबिलिटी आणि फिजिकल ॲबिलिटी त्या हिशोबाने तुम्ही त्यांना क्लासिफाय केलेलं आहे आणि त्यांना सक्षम बनवण्याचा जो एक सुंदर असं आपण कार्य करत आहात, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगला आत्मनिर्भर व्यक्ती तयार करण्यासाठी तुम्ही जेवढं एफर्ट घेत आहात त्यांच्या म्हणजे तुमच्या सर्वांच्या समोर आमचं करणं म्हणजे शून्यच असं धरलं जाईल. कारण की खूप असं सुंदर कार्य तुम्ही करत आहात. माझ्याकडे माझे स्वतः नणद आहेत, त्यासुद्धा असंही मतिमंद आहेत, तर त्यांना आम्ही हँडल करतो तेव्हा आम्ही बघतो काही अडचणींचा सामना करावा लागतो. माझ्या आई खूप त्यांना केअरफुली हँडल करत असतात. पण खरंच आहे तुमच्यासारखे शिक्षक मिळणं आणि ह्या मुलांचं नशीब की तुम्ही त्यांच्यासाठी वेळोवेळी उपस्थित आहात हे त्यांचं अहोभाग्यच म्हणावं. आणि हे आपल्या समाजामध्ये जेव्हा आपल्या शाळेतनं बाहेर निघतील तर एक सक्षम पुरुष किंवा स्त्री म्हणून बाहेर निघतील आणि स्वावलंबी म्हणून ते जीवन जगतील, कोणावर निर्भर राहणार नाही. माझी नणद जी आहे ती आमच्यावर डिपेंड आहेत, कारण की तेव्हा स्कूल फिजिबल नव्हतं, जळगावला येणं जाणं शक्य नव्हतं, पण आम्ही करून घेऊ हँडल. पण आता हे त्यांना ह्या मुलाचं नशीब की इतकी सुंदर शाळा आपल्या जळगाव शहरामध्ये आहे आणि ते पालक सुद्धा इतके अलर्ट आहेत की त्यांनी त्या मुलांना ह्या शाळामध्ये आणि विशेष म्हणजे मनीषा चावरे मॅडम एवढा एफर्ट घेत आहात त्यांचं बघून खरंच खूप अभिमान असं कौतुक असं वाटतं. आणि त्यांनी ह्या फॅमिलीमध्ये म्हणजे ह्या उत्कर्ष मतिमंद विद्यालय जे स्पेशल चाइल्डचे स्कूल आहे त्यांच्यासाठी तुम्ही ह्या जामनेरमध्ये त्यांना बोलवलं, आमंत्रित केलं आणि ह्या उपक्रमामध्ये आम्हाला सामील करून घेतलं, त्याच्यासाठी सर्वांचं खरंच खूप आभार. आणि मुलांसाठी आणि मुलं स्पेशली पालकांसाठी डेडिकेट एक सॉन्ग करेल मी, कारण की पालक कसाही असो, आपला पाल्य हा पाल्यच असतो, तो स्पेशल असो किंवा नॉर्मल असो, तो खूप आपलाच असतो. लहानही झाला मोठाही झाला तरी तो. यांनी आमच्या जामनेर नगरीमध्ये येऊन आमच्या स्वागताला स्वीकार केला त्याबद्दल मी सगळ्यात प्रथम त्यांचं धन्यवाद म्हणेन. सरांनी माझं नाव घेत सांगितलं की मॅडम धन्यवाद किंवा आभार, पण मी एक तुमच्या कुटुंबाचं सदस्य आहे म्हणून मी त्या आभाराचा स्वीकार करणार नाही, कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक या कुटुंबाची सदस्य आहे. आज कदाचित मंदिरामध्ये जेव्हा ही मुलं आली असं म्हणतात प्युअर सोल कशाला म्हणतात, प्युअर सोल ज्याच्यामध्ये अजिबात मत्सर नाही, द्वेष नाही, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या भावना नाही, अशा सुंदर कलाकृतीला इथे आणण्याचं सौभाग्य जर मला मिळत असेल तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नाही माझ्यासाठी. आणि सरांनी हा सुंदरसा कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल मी सगळ्यात प्रथम बोरसे सरांना माझ्याकडून धन्यवाद म्हणते. फक्त माझी मुलगी विद्यार्थिनी आहे म्हणूनच मी कौतुक करते अशातला भाग नाही. मी जेव्हा माझ्या मुलीच्या ऍडमिशन संदर्भात प्रश्न उपस्थित होत होते, प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलांचं खूप छान व्हावं, कदाचित त्यांचं जगण्याचं ध्येयच त्यांची मुलं असतात. आणि मग माझ्या जीवनाचं ध्येय जर माझ्या मुला शिक्षकांची मेहनत मला त्या ठिकाणी दिसली, एवढी सुंदर मेहनत मी कुठेच पाहिली.
मी स्पेशली एक एक शिक्षकाचं नाव तर घेऊ शकणार नाही. माझ्या समोर हाटवे सर उभे आहेत, कुलकर्णी सर उभे आहेत, पाटील सर आहेत, सर आहेत, सगळे शिक्षक, सगळ्या मॅडम, बडगुजर मॅडम असतील, मनीषा मॅडम असतील, सगळेचे सगळे शिक्षक इतक्या आपुलकीने या मुलांना सांभाळतात. खरंच खूप छान वाटतं की मी माझ्या मुलीला अशा ठिकाणी सोपवलेलं आहे ज्या ठिकाणी माझ्यापेक्षा जास्त प्रेम तिला तिथे मिळतं. माझं मुलीचं एक जग आहे, असं म्हणतात ना, जग आहे. कदाचित माझ्या आजूबाजूला तेवढं तिचं जग नाही, पण तिचं जग आहे हे सगळी सुंदर सुंदर लेकरं ज्यांच्या मनामध्ये कुठेच काहीही द्वेष भावना नाही. आणि प्रत्येक शिक्षकाची घेतलेली मेहनत या 2 वर्षात मी कंटिन्युअसली बघते. एक एक दिवस कसा त्यांचा जात असेल, कशी ती मुलं हाताळत असतील. एक मुलगी सांभाळता सांभाळता मी हैराण होते. पण एवढी सारी मुलं इतक्या चांगल्या पद्धतीने कसं कंट्रोल करतात. माझ्या घरी रोज 2 लोकांची नावं घेतली जातात. आमच्या 2 लोकांच्या नावाने ना माझी रीती सगळी कामं करते. एक तर बडगुजर मॅडम आणि दुसरे हाडके सर. म्हणजे ब्रश करायचं असेल तिथपासून तर रात्री झोपेपर्यंत चल लवकर झोप, नाही तर हाडके सरांना फोन लावते. म्हणजे अशा काही गोष्टी रोज आम्ही फेस करतो. म्हणजे ही लोक इतक्या चांगल्या पद्धतीने यांना हँडल करतात की यांचं सगळं ते खूप आनंदाने मान्य करतात. असं नाही की हे रागवत असतील कदाचित, परंतु ते इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवतात की ते खूप सुंदर पद्धतीने त्यांचं जीवन. 2 वर्षात मी माझ्या मुलीमध्ये जी प्रगती पाहते. मागच्या 2 ते 3 वर्षात 40 विद्यार्थी गेलेले आहेत. सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातून जाणारे विद्यार्थी आपले आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हिरवी झेंडी दाखवावी. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना बॉलचा रंग दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच बॉलचा रंग तो विद्यार्थी त्या कटोऱ्यात टाकतील आणि जो सर्वात जास्त टाकेल तो प्रथम क्रमांक प्राप्त करेल. अशा पद्धतीने आमचे छोटे छोटे मुलं या ठिकाणी पार पडणार आहे. त्याच्यात सॅक्रेस आहे, बिग बॅलन्स आहे, रंगीत बॉल उचलणे, 3 पायाची शर्यत, अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट या ठिकाणी पार पडतील. या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचा रंग कन्सेप्ट आणि बॉलचा कन्सेप्ट या ठिकाणी पूर्ण होतो, ज्याच्यातून मुलांना रंगाची कन्सेप्ट क्लिअर होते की आपल्याला जो रंग शिकवलेला आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.